नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वनाथ भाऊराव फाळगावकर आहे. मी एक नवीन चॅनल काढलं आहे आणि या चॅनलमध्ये मी आपल्या शिरड गावातील आज जे काही सरकारी प्रॉपर्टी आहे, गावातील जे काही प्रश्न आहेत, गावातील काही चालकांशी जो मी बोलत आहे, हा सगळा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आपलं गाव पुढे जाण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या पाहिजेत येणाऱ्या पिढीसाठी. त्यांना गाव 2025मध्ये 2024मध्ये पहिले कसं होतं हा व्हिडिओ परमनंट आपल्या यूट्यूबला राहणार आहे, परमनंट आपल्यासाठी रेकॉर्ड करून आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळं हे सगळं याला इंग्रजीमध्ये डॉक्युमेंटेशन म्हणतात. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड करून नव्या पिढीसाठी उपलब्ध ठेवतात. जसं संसदेमध्ये सगळे आत्तापर्यंतचे जे भाषणं आहेत ते संसदेमध्ये होणार आहे ते सगळे कॅमेरामध्ये, व्हिडिओ टेपमध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कॅसेटमध्ये त्यांनी त्या जतन करून ठेवले आहेत. तसं हा व्हिडिओसुद्धा आपल्या माळाचा 2025मध्ये 4 मार्च 2025 रोजी शूट केलेला आहे. तर हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा. आत्ता चालू आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आत्ताचा हा व्हिडिओ आहे फकीरबुवाच्या माळाचा. त्याच्यावरती जे टाकी आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळा मी दाखवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी पाहायला बराच वेळ लागला आणि मला आनंद आहे या सगळ्या गोष्टी मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपू शकलो आणि सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून तुम्हाला सगळ्यांना दाखवू शकतो. बरेच लोक आपल्या गावातले माळावरती जाऊ शकत नाही, वेगवेगळ्या कारणासाठी वेळ भेटत नाही, त्यांना ते चढायला जमत नाही. अशा सगळ्या लोकांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या आपल्या गावामध्ये एक नवीन पाण्याचं टाकं तयार होत आहे. त्या टाक्याचं काम किती दिवस झालं, कशा पद्धतीने झालं, काम कुठपर्यंत आलं, ह्या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल, पाहायला भेटेल. मी थोडंसं संवाद साधलेला आहे तिथल्या लोकांशी, ते संवाद तुम्हाला ऐकायला भेटेल. तर बघा, एक छोटासा अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे. थँक्यू. नाही तोपर्यंत धरतो मी समोर. येऊ देऊ नको. बरं बरं, ते म्हणा ना. काय वा लोक मला विचारले पाणी केव्हा येणार आहे. काय करावं आता परिस्थिती. हट. आता काय कर मित्र, माहिती का, तू 2 मिनिटं ना इथं थांब. मी हे रस्ता हागंदरी काय आहे, कशी आहे, हे जरा मी पाहून. नाही 2 मिनिट इथंच थांब तू, मी हे पाहून येतो. हा, मुद्दा पण पाहायचं आपल्याला, हे लोक कसे जातात काय नाही. हट. हा काय, नाही नाही नाही, इथूनच पाहायचंय जाऊ. हा ठीक आहे, जाऊ दे. आपण हे इकडंच वरून जाऊ पाहू. ये, हे आहे आपला माळ. मित्रा, तू काय कर माहिती का, आता मी तुझं नाव घेत नाही, तू कोण आहेस काय काहीच याच्यामध्ये येणार नाही. फक्त मी दिसणार आणि नाही तिथपर्यंत मी शूटिंग करणार, त्याच्या पुढची तू शूटिंग करणार. ओके. हे आहे मित्रांनो माळ. आता हे मी डॉक्युमेंट करत आहे, हे मी व्हिडिओ काढत आहे. याच्यासाठी काढत आहे की भविष्य काळासाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज 2025 रोजी 5 तारीख मार्च महिना, 4 मार्च आहे. 4 मार्च 2025 रोजी ह्या माळाची ही परिस्थिती अशी आहे. ओके, आ जाईल. हे आहे आपली मस्जिद. नमस्कार करतो आपण.
काय मळाची अवस्था मित्रांनो. हे झाड किती भारी झाड होतं, चिंचेचं झाड. अख्खं गाव या झाडाच्या चिंचा खायचं. सगळे लहान मुलांना किती करमायचं. आज काय अवस्था आहे. हा ये वरून इथं केवढे सीताफळाचे झाड होते, एक झाड राहिले नाही आता. क्या होगा इस गाव का. पलीकडल्या साईडला सीताफळ मागच्या साईड. एक उभा व्हिडिओ काढूत, एक आडवा काढूत. वर आवाज यायला, काहीतरी काम चालू आहे. This video we are recording on 5th of March 2025. Let's see how our hill looks like. दमानं बघू ना. हो हे आहे नवीन वॉटर टँकची बिल्डिंग. माझ्या गावकऱ्यांनो काळजीपूर्वक बघा. कन्स्ट्रक्शन करताना अशा पद्धतीने हे पाण्याचं टँक अशा पद्धतीने दिसत आहे. ह्या टाकीची क्षमता किती आहे मला माहिती नाही. या टाकीचा खर्च किती आहे मला माहिती नाही. या टाकीचा चालू होण्याचं वर्ष, बंद होण्याचं वर्ष, काय काय जे गोष्टी असतात, ठेकेदार कोण आहे, कोणत्या गावचे आहेत, अजिबात आय डोंट हॅव एनी क्ल्यू. नाऊ ऑनवर्ड्स आय विल डिग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. एक माहितीचा अधिकार टाकून या सगळ्या गोष्टी मी काढणार, 100% काढणार. या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आपण या गोष्टीचा सक्षम अभ्यास करणार. जुनं टाका पाहायचं इथे खाली आहे. हो हो, आपण तेही पाहूत, हेही पाहूत. ओके. तुम्ही आलते का मग कॉल? मित्र मी बरेच झालो. हे पाणी थंड आहे. हे आहे सगळ्यात जुनं टाकं. हे सगळ्यात जुनं टाकं. हे सगळ्यात जुनं आहे. आता जे पाणी सांडायला नंतर बांधलेलं. अच्छा, याच्यानंतर बांधलेलं. याच्यानंतर बरं बरं. सर्वप्रथम हे टाकं आणि त्याच्यानंतर हे टाकं. म्हणजे मला आठवते की या दोघांची भरपूर म्हणजे खूप वर्ष झाली आणि खूप काय 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 झालं याच्यावरती. एवढं लहानपणी तर भरपूर शेवाळलेलं असायचं. जायला लहानपणी भियायचो आम्ही. हो, शाळा पूर्णपणे दिसते. बरं आहे की. थोडा हा ड्राय परिसर आहे, एकदम ड्राय. काही झाडाला पालवी नाही, कसं नाही. हा, हळू पावसाळ्यात पण सगळ्या गोष्टी होणार. ओके. तर काय इथे कॅमेऱ्यामध्ये जास्त गोष्टी नाही दिसणार. पुढे बघून खेळा पुढे मित्रा. अब गांव को जान देने की टाइम आ गया है, बारी आ गई है. क्या क्या चीज है. आता किती वर्ष जाईल बरं हे टाकेन, किती वर्ष टिकेल. आज आहे 5 मार्च 2025 रोजी मी हा व्हिडिओ काढत आहे. हे व्हिडिओ काढून परमनंट यूट्यूबला टाकणार आहे. येणाऱ्या किती पिढ्यासाठी हा व्हिडिओ ध्यानात ठेवणार आहे, दिसणार आहे. बघूच आता. नाही नाही, आपण पहिले हा व्हिडिओ काढूत. व्हिडिओ काढून कुठे जाणार, कसं जाणार. इथून इकडे. हो चालते, काय हरकत नाही. हे बघा,
लहानपणी एकही घर या माळावरती नव्हतं. आज अख्खा माळ हे लोकांनी कब्जा केलेला आहे. का केला, कसा केला, कधी केला, कोण केला, आता फक्त जे लोक पॉवरमध्ये येतं त्याला माहीत, जे लोक जे राहतात त्यांना माहीत. मी एवढे वर्ष गावाच्या बाहेर होतो त्याच्यामुळे मला ही गोष्ट माहिती नाही. जास्त आपण तेव्हा ध्यान देऊ शकलो नाही. दमा ना पडशील मित्रा. एवढे टाके याच्यावर राहिले तर मित्रा, याला केवढा मोठा हे करावं लागते घेरा. करत असलो असेल. नाही नाही, आय एम टॉकिंग अबाउट दिस. याच्याबद्दल आपण बोलत आहोत. किती लीटरची टाकी आहे काका? मिस्त्री को मालूम है. ओके. आप कहाँ से हो? काम कर रहे हैं. हाँ, आप कौन से गांव से हो? कौन से गांव से हो आप? हाँ, आदिलाबाद तरफ से. आप आदिलाबाद की तरफ से हो? मतलब आप दूसरे राज्य से हो? आपका नाम क्या है? अच्छा. और कितने दिनों से काम चल रहा है? 2-3 महीने से चल रहा है. आप देख रहे हो ये? आप देख रहे हो? आप भी आदिलाबाद से आए हो? नहीं, हम भैंसा. भैंसा. भैंसा कहाँ पे? निर्मल तरफ. निर्मल तो फिर आंध्रा में है ना? हाँ. आप भी दूसरे राज्य से हो. और आप कितने महीने से यहाँ पे काम कर रहे हो? हम अभी चाहे. अच्छा. जो मेन है वो चलेगा घर को. अच्छा, वो कब आते हैं? उनको मिलना है तो कितने बजे आना पड़ेगा और कब आना पड़ेगा? तुम कल नहीं तो परसों दिन आओ, यहाँ मिलते. आज ही गए वो, रोज यहाँ रहते. अच्छा. हाँ. ओके. कल आएंगे वो. अच्छा. कल तुम शाम में चक्कर मारो. अच्छा ठीक है, हम आएंगे. और उनका नाम क्या है? मौजूद पटेल. अच्छा ठीक है, आएंगे और उनसे मिल के बात भी करेंगे. अच्छा, वो परभणी के. उन्होंने काम लिया ला ये. अच्छा, वो यहाँ पे नहीं रहते? यहाँ रहते वो. अच्छा. वो दवाखाने में गए, वो बल्ली गिरी सिर पे तो मार लगा. ये बल्ली गिरी उनके ऊपर? हाँ. कब? यहाँ पे यही? यहाँ. अच्छा. तो बताने गए. क्या बहुत चोट लगी है क्या? नहीं, मुक्का मार लगा. अच्छा. बताने गए वो दवाखाने में. अच्छा. अच्छा. 15-20 दिन से. तो आपको ये नहीं क्या कुछ हेलमेट नहीं है क्या? हेलमेट और जो उतारते वक्त लग गई वो. अच्छा ठीक है. वो बच्चे उतार रहे थे, उन्होंने खड़े डालते. हाँ, तो हाथ में से छूट गई वो. अच्छा. और अभी कितना लोग आप काम कर रहे हैं? हम 7-8 जने हैं. 7-8 जने घर को गए हुए हैं. अच्छा ठीक है. तबीयत का ख्याल रख के सब कीजिएगा. तबीयत सबसे इम्पोर्टेंट है. आप है तो पूरी दुनिया जहाँ है कि नहीं? ये पेंदे से उन्होंने काम करे ये. अच्छा, वो परभणी का पटेल अंकल. ठीक है. कॉन्ट्रैक्टर उन्होंने. अच्छा. उन्होंने काम आज लेते. अच्छा. अब बीच गए वो. तुम 1-2 घंटे पहले आते थे ना, मिल जाते थे. अच्छा, कोई भी दिक्कत नहीं. हम यहीं पे रहते हैं, हमारा बगल में ही घर है. हम आते रहते हैं. कल परसों के दिन तुम कल भी आए ना ये टाइम पे. हाँ. तो मिल जाते हो. नहीं कोई बात नहीं, हम आ जाएंगे. 1-2 दिन में फिर से आ जाएंगे. जब भी आएंगे फिर से बात. जमता वो जब तक काम नहीं होगा वो यहीं पे रहेंगे ना, आते जाते रहेंगे. हाँ, तो मुलाकात होगी. ये अभी उन्होंने ये पूरा सलाद डाले तक यहाँ रहते हो. अच्छा ठीक है, कोई दिक्कत नहीं. हम मिलेंगे, लेकिन जरूर उसे खाने का काम है बोल के गए वो. अच्छा. नहीं भाई, तुम्हारा इसके डिटेल फोटो मिल जाएंगे. नीचे के पेंदे के सेंडे के सब रहते हैं उनके पास. अच्छा. तुम्हारा हर डिटेल मिल जाएंगे. हाँ, तो डिटेल एक बार पूछने का. क्या कर रहे उनके पास पूरे फोटो रहते, सब रहता उनके पास. अच्छा सही है. फिर के फोटो रहते, कौन सा स्टील दाड़े क्या दाड़े. हाँ, सब मिलता उनके पास. अच्छा. हम कैसा करते हैं, नीचे से जो काम शुरू हुआ हमारे पास हर टाकी की डिटेल रहती. अच्छा. हर टाकी का डिटेल रहता हमारे पास, नीचे से ऊपर तक का टाकी का. अच्छा. क्या दाड़े. हम डुप्लीकेट काम करते नहीं हम. अच्छा. हर कारण देते नहीं, हमारे पास करते नहीं. हमारा जो मौजूद पटेल आधा इंच का ऐसा 1 फुट का भी बर्दाश्त नहीं करते हमारे को. अच्छा. काम में खतेज नहीं. देखो तुम काम कैसा दिख रहा है. साफ सुथरा एकदम फ्रेश, कांडा डूटा सब राइट रहता हमारा काम. अच्छा. हमारा गलत काम नहीं. हम खुद पानी मारते, सब वाटरिंग फिटरिंग सब हमारा. और अभी आपको क्या लगता है और कितना समय लगेगा ये पूरा होने के लिए?
तो गुत्तेदार को अपने एक आपको कुछ तो कितना समय लग सकता है और कितना काम हुआ है और कितना प्रतिशत बाकी है? अभी देखो इसका ये बॉटम स्लैब होने के बाद ये ऊपर वर्टिकल, उसके बाद फिर ऊपर का ढक्कन आता, हाँ, फिर अंदर से छपाई, वो समझो 5-6 महीने लगते हैं। अच्छा, 5-6 महीने लगेगा। अच्छा, मतलब दिवाली तक हो जाएगा। हाँ। अच्छा, सही बात है। हाँ, अभी कैसा है, ये बॉटम स्लैब है, हाँ, इसके ऊपर अभी वर्टिकल है, हाँ, उसके ऊपर फिर ढक्कन रहता है, हाँ, स्लैब, हाँ, बिल्कुल सही है। डालते, फिर हाँ, अंदर से पूरी फिनिशिंग, छपाई, पाइपलाइन करने को 5-6 महीने तुम्हारे। अच्छा, हाँ, दिवाली आ जाएगी। कोई बात नहीं, धीरे से काम होना चाहिए, लेकिन अच्छा काम होना चाहिए। पूरे गांव का काम एकदम पूरा अपने पास काम इसके ऊपर ही है। पानी की बहुत समस्या है। काम तो तुम देख रहे थे ना कैसा दिख रहा है। हाँ, वो तो दिख रहा है। अभी हमें तो जितना समझ में आ रहा है, लेकिन कुछ चीजें हमें वो कागज पढ़ के ही समझ में आ जाएगा, ऐसे तो नहीं आएगा। हाँ, बिल्कुल बिल्कुल। और आप रहते कहाँ पे हुए हैं? ये शेड में। अच्छा, कितने लोग रहते हो यहाँ पे? सब यहाँ रहते हैं हम। कितने, 7-8 लोग? अच्छा, 5-6। अभी 2-3 जने हैं। अच्छा, बाकी कुछ गांव तरफ गया है। अच्छा, सारे आदमी है या कोई महिला भी है? नहीं, महिला गिला नहीं रखते। अच्छा, नहीं, हम पूछ रहे कि पूरा परिवार रहते हैं या कोई बच्चे भी रहते हैं गांव तरफ? अच्छा, हम यहाँ खाली जेंट्स। अच्छा। वो लवा ला के डाले आज उन्होंने। अच्छा, अभी लवा थोड़ा ला के डाल रहे हो। अच्छा। और आप पीने का पानी, नहाने का पानी और बाकी का सब मंगाते, नीचे से पीने को जार का मंगाते। अच्छा, ये टैंकर लाते, ये टैंकर लेते। आप बता दीजिए अंकल, आप कुछ बोल रहे थे कि पानी का क्या है सीन है? पीने का जार का पानी लाते हम नीचे से। हाँ, ये पानी मुंह हाथ धोने के, वाटरिंग के। अच्छा, और वो पानी नहीं देते आपको? वो उनका क्या है कि उन्होंने, हमने मोटर डाले थे, वो सरपंच ने निकालने लगाए। हाँ, और क्या बोला उन्होंने? पानी यहाँ से ले मत बोले उन्होंने। अच्छा, पानी दिए नहीं हो, उन्होंने बात करे थे। हाँ, तो नहीं दिए उन्होंने पानी। हमने मोटर डाले थे, उन्होंने मोटर निकालने लगाए। अच्छा, फिर बाद में ये मोल पानी ला रहे उन्होंने उधर से। अच्छा, न्यूगे के आगे से। न्यूगे के आगे से पानी ला रहे? हाँ। कौन सा, पीने का पानी या इस्तेमाल करने का? इस्तेमाल करने को, वाटरिंग को, ये पूरा हमने उधर से मोल पानी लाई है पूरा। ये जो टैंकर दिख रहा है, ये टैंकर अपने न्यूघे से लाया है? मोल अच्छा, पानी ला रहे, हमें पैसे दे के इसको। अच्छा, वापरने को, पीने को, ये इसको लगाने के लिए। हाँ, से हमने कुछ इतना ही लिए पानी। अच्छा, पानी यहाँ से। और ये कितना पैसा लगता है, कैसा क्या है इसका भाव? ये एक टैंकर को 2000 के ऊपर खर्चा आता, 2000-3000। और ये कितने दिन आपको जाता है पानी डालने के लिए, सारी चीजों के लिए? रोज एक टैंकर लगता है पानी? लगभग 2000 रुपए एक दिन का लगता है? 3000 रुपए। 3000 रुपए लगता है एक दिन का? हाँ। अच्छा, रोज एक टैंकर लगता है। अच्छा, मुझे भराई भी चालू थी ना हमारी। हाँ, भराई को, वापरे को। हाँ ना, पानी तो लगता है, काफी सारा पानी लगता है, तभी तो हमारे भराई के वास्ते, ये कराने को, माल को, वो जब रोज एक लग रहा था हमारे। अच्छा, उसमें वाटरिंग भी थी और हमारा ये काम भी था। अच्छा, उन्होंने मोटर डाली वाली निकाल लगाई सरपंच साहब ने। अच्छा, यहाँ से मत लियो बोले पानी। अच्छा, तो हमने मोल लाए। अच्छा, और सरपंच साहब कितने दिनों में आते हैं आपको मिलने के लिए, बात करने के लिए? पहले आए थे वो, अब नहीं आ रहे। अब नहीं आ रहे? कितना टाइम हुआ नहीं आ रहे? वो मोटर निकाल के गए, जब से नहीं आए हो। अच्छा, लगभग कितना समय हुआ होगा? 1 महीना 1.5 महीना हो। अच्छा, महीना 1.5 महीना हो गया। और लेकिन आपका जो कॉन्ट्रैक्टर है वो हमेशा आता है? वो यहाँ रहते हो। अच्छा, सही है। वो कहीं नहीं जाते, यहाँ रहते हो। अच्छा, यहाँ रह के खुद काम करते हो? अच्छा, यहाँ रह के काम करके लेते हो? अच्छा, आज तुम आप मिलते थे, आज ही गए हो दवाखाने के? नहीं, कोई दिक्कत नहीं, उनके ऊपर बल्ली गिरी है ना। हाँ, थोड़ा मार लगा तो बताओ ना, दवाखाने। नहीं, सही बात है, अपना तबीयत पहले रखना चाहिए। हाँ। और आप ऐसे ही टैंकर का ही काम करते हो हमेशा? और क्या धंधा किए है? अच्छा, और आपके साथ में जो लोग हैं वो सारे तेलंगाना से आए हैं, आंध्रा से, निर्मल से? ज्यादा परभनी के थे। अच्छा, तो आप 2 लोग ही निर्मल से हो क्या? हाँ, उधर से? ये कुछ काम से के है। अच्छा, तम एक के दुख के इधर के है, बाकी बोलत नहीं।
और भैया आप खाना कहाँ पे खाते हो? यहीं खाते हैं। आप खुद पकाते हो? अच्छा, क्या क्या पकाते हो? कभी आएंगे हम खिचड़ी खाने के लिए आपके साथ। क्या क्या आप खिचड़ी बनाते, शाम में चिकन का सालन, रोटी बनाते। अच्छा, और आपको चिकन मटन यहाँ पे कहाँ मिलेगा? इस गांव में तो नीचे मिल जाएगा। अच्छा, और बाकी हमारा गांव के लोग आते हैं कभी देखने के लिए, मिलने के लिए, बात करने के लिए? कभी नहीं आते? कोई भी नहीं आया? ठीक है, चलो आप अच्छे से काम कर लीजिएगा। अगर कुछ सहायता चाहिए तो हमें बता दीजिएगा, हमारे सरपंच को पूछ लीजिएगा। हमारे गांव के और भी बहुत सारे लोग हैं, बड़े लोग, वो आपको सहायता करेंगे। ठीक है, चलिए, धन्यवाद भैया बात करने के लिए। हे आहे आपला माळ. बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या लहानपणी माळ कसा होता बघा, आठवा. आत्ता कसा आहे 2025 मध्ये माळ, 2020 मध्ये कसा होता, 2015 मध्ये कसा होता, 2010 मध्ये कसा होता, 2005 मध्ये कसा होता आणि 2000 मध्ये कसा होता. हे माळ तुम्ही जाऊन आठवा. माळावरच्या आजूबाजूचे घर आठवा, माळावरची परिस्थिती आठवा, माळाची बिल्डिंग, हे माळाचं सगळं स्ट्रक्चर आठवा आणि मग तुम्ही याच्यावरती कमेंट करा. यस, ऑल्सो लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. फकीरभाऊचा माळ आणि साधूभाऊचा माळ हे दोन्ही मला प्रचंड आवडतात. अल्लाह कर मदद. इतना काय को डरते हो भाई? अतिशय सुंदर नजारा आहे. या सगळ्या गोष्टीवरती माझ्या बालपणीच्या आठवणी प्रचंड आहेत. गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी आहेत. या माळाने गावकऱ्यातल्या सगळ्या मुलामुलींचे हो जाऊत ना आपण फिरू थोडंसं. हो, आपण एक चक्कर मारू. चल, भरपूर इथं लोक रडतात, येतात, गप्पा मारतात, भांडणं होतात, सगळ्या गोष्टींचं निरसन होतं इथे. प्रचंड शांत सुंदर जागा आहे, सगळ्या गावकऱ्यांची सगळ्यात फेवरेट जगह. और मुझे पीछे आने के लिए बहुत डर लगता है, कुत्तों से डर लगता है. कुत्ते रहते यहाँ पे, भोगते रहते. मी जेव्हा लहान होतो तेव्हा इथं एकही घर नव्हतं. घर होने का ये प्रॉब्लम नहीं है, लेकिन ये शूटिंग होना चाहिए, रिकॉर्डिंग होना चाहिए, इसका कुछ क्या बोलते हैं, डॉक्यूमेंटेशन होना चाहिए. दैट इज़ वेरी वेरी इम्पोर्टेंट फॉर द अपकमिंग डेव्हलपमेंट. आता ते तिथं माळ हे केलं आहे, टाकं केलं आहे. आता हे टाकं काय माहिती आता का बंद आहे, कसं बंद आहे आणि किती दिवसापासून बंद आहे आणि काय आहे. आता एवढंच बंद केलं, आता नवीन एक टाका. गेल्या वर्षी केलं, एकच वर्ष झालं. मला पाण्याची व्यवस्था बघायला लागेल. तिथे एक पाण्याचं हे आहे, सगळे भरते पाणी. वॉल, हा ते बघा, हे आहे, इथे आहे वॉल. हे जे आहे ते इथं वॉल आहे. हे सगळ्या बाया आहेत वॉलच्या. इथे तुम्हाला बाया दिसतील, पाणी भरलेल्या बाया दिसतील. आत्ताही तिथं पाणी चालू आहे. कशी अवघड परिस्थिती आहे. रात्री पाया भरतात बाया, शेताला कामात जातात, येतात. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द विलेजर्स. पलीकडे जायचं. हो जाऊत ना. हो हो मित्रा, जाऊ तिकडे सुद्धा.
Yes, we will go there. Just give me 2 minutes. Let me shoot the video. Okay, now we will go there and you follow me. तू एका व्हिडिओ मध्ये एकाही ठिकाणी आला नाहीस मित्रा. तोता वहाँ पे एक तोता मैना बैठा है. अजून 6-7 महिने लागतील याला सगळं पूर्ण व्हायला टाकायचं काम. इमॅजिन. तुम इतना काहे डर रहे हो दोस्त? डर के आगे जीत है. हाँ, कब तक डर डर के जियोगे अपनी लाइफ? और किससे डरोगे और क्यों डरोगे भाई? इधर देखो कौन किससे प्यार करता है, हम पढ़ेंगे. आशिक. आशिक क्या है इसमें, क्या दिक्कत है? आशिक आनिम लव्स. किसका नाम है पता नहीं. यहाँ पे बहुत सारी प्रेम कथाएं लिखी है. ये गलत बात है, ऐसा नहीं होना चाहिए. लेकिन देखते हैं. लेट मी सी. कम आ जाओ, इस तरफ कुछ लिखते हैं. कैसे लिखते हैं बच्चे? बच्चे बहुत शरारती हैं. इतना सारा कुछ लिखा है. हाँ, ये क्या है? करण प्यार करता है. किससे करता है? इधर एक आरती नाम का लड़की का नाम लिखा है. यस से लिखा है कुछ और एस लिखा है. क्या क्या लिखा है ये भगवान जाने. हमें तो पढ़ना नहीं आ रहा है. लेकिन बहुत कुछ प्रेम कथा यहाँ पे लिखी है. ऐसा मत क्या करो भाई. अपने भी एक है वैष्णवी. क्या लड़के हैं. किरण सपना. हाँ क्या भाई, मेरा चैनल है, मेरा मोबाइल है, मेरी जगह है. और ये सब मैं दिखा रहा हूँ कि ये सब नहीं होना चाहिए. काटो दे, टेंशन मत ले भाई. जिसका नाम है ये सब आके ये सारी चीजें मिटा दे. और किसी को परेशान हो ऐसी कोई भी चीज मत करो और कभी मत क्या करो. इससे बहुत सारे लोगों को बहुत सारा दुख आपत्ति चिंता होती है. और ऐसा कभी नहीं करने का. दिस इज वेरी रॉन्ग, एब्सोल्युटली रॉन्ग. इन सारे लोगों के ऊपर एक्शन होना चाहिए. लोगों को परेशान करते रहते हैं. कितना गंदा क्या क्या लिखा है. बाप रे, माय गॉड. इट इज वेरी डिफिकल्ट फॉर मी टू रीड. भाई हम साधु व फकीर व के माल के ऊपर है. और इसके यहाँ पे ऊपर भी इतना सब कुछ लिखा है. द ग्राफिटी इज ऑल्सो सूरज. क्या क्या लिखा है ये ऊपर. इसके ऊपर भी लिखा है. एक दिन ये बच्चे मार खाएंगे. यहाँ नहीं मार खाएंगे लेकिन कहीं तो जरूर खाएंगे. और ये पकड़े जरूर जाएंगे. ऐसी जो शरारतें कर रहे हैं ये ज़्यादा दिन इनका टिकेगा नहीं. माँ भाई तू उधर ही रहे. ओके, नहीं तो तू ऊपर चला जा थोड़ा सा. क्योंकि ये तो मैं अभी बहुत सारा चीज़ें हद कर दिया इन सारे लोगों ने. इसके नीचे तक लिखा है. कमाल है. टैलेंट तो गांव में कूट कूट के भरा है. टैलेंट की कोई कमी नहीं है. उनको पकड़ पकड़ के दौड़ा दौड़ा के मारना चाहिए. ऐसे हरामखोर बदमाश लड़के को, लड़की को जो भी लिख रहा है और किसी गर्ल लिख रहा है. ऐसा नहीं होता. लड़के ही लिखते, कभी कभी लड़कियां भी लिखते. लड़के लड़कियां. क्राइम हैज़ नो जेंडर. सब लोग ऐसे ही रहते हैं. सब लोग मतलब गलत है कि उसमें कोई भी कैसा भी रह सकता है. पता नहीं चलता आदमी को. देखो हर जगह पे हर पूरा इधर लिखा है उधर लिखा है. कहाँ कहाँ घूमे भाई. कुछ हद नाम की चीज़ होती है. यहाँ तो कुछ भी नहीं है. यहाँ तो
शौकियों में डूबी है सारी जनता, किसको क्या समझाए। ये हमारे गांव की मानसिकता है, विकृति है, ये होना नहीं चाहिए। माँ कसम, मैंने ज़िंदगी में कभी ऐसा कुछ भी नहीं लिखा, एक बार भी नहीं लिखा। हाँ, वो हालांकि अलग चीज़ है, मैं थोड़ा पागल येड़ा आदमी हूँ। Okay, let's go. We'll go there and we'll see the good side. नहीं 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 नहीं, ये वीडियो कट नहीं होगा, ये वीडियो यूट्यूब पे जाएगा। लग दे क्या? हमने इतनी उत्साहपति जवाब हमने किया। वाह, कितना सुंदर जगह है यार, माँ कसम। यहाँ पे मैं बहुत बार आया, बहुत बार रोया, बहुत बार हंसा, बहुत बार मैंने खुदकुशी का भी मैंने सोचा था लेकिन सारी संकट समस्या से मैं ऊपर आ गया। यही ताकत है इन सारे देवी देवताओं की, अल्लाह की। एकदम असं किल्ल्यावरती आल्यासारखं वाटतं, खूप सुंदर छान जागा आहे। सगळ्यांनी आत्तापर्यंत यायला पाहिजे। भाई मुझे ढकल मत देना, मैं गरीब लड़का हूँ, मेरे घर वाले परेशान हो जाएंगे। मैं एक होनहार लड़का हूँ। चलो आप आ जाइए, धीरे धीरे आ जाइए। यहाँ से हम ऊपर जाते थे, अभी भी जाके देख सकते हैं, थोड़ा सा देखेंगे, ज़्यादा दूर नहीं जाएंगे, ऊपर जाएंगे। खूप छान सुंदर जागा आहे मित्रांनो, येत जा, बसत जा, बोलत जा। आपल्या गावाची एक नैसर्गिक वारसा आहे। इट्स अ व्हेरी नाइस ब्यूटीफुल प्लेस। आ सकते हो भाई। हे बघा काय काय आपल्या इथे, वा गुलाबाची फुलं आहेत, पादुका आहेत, आणि हे दोन गाय बैलाच्या जोड्यात वाटतं, माहिती नाही काय, पण खूप छान आहे। घोडा आहे, वा। खेड्यापाड्यातलं जीवन फार सुंदर आहे, फार निर्मळ आहे, मस्त आहे, मला प्रचंड आवडतं। और भाई हम क्या दे सकते हैं भैया? आप कुछ बोलिए, हम कहाँ जा सकते, क्या देख सकते हैं? ओके, व्हाट विल डू नाउ, हम इधर से उधर चले जाएंगे। हाँ, जाऊँ ना, और इधर से ऊपर कूद के उधर चले जाएंगे। हाँ, देखेंगे कैमरा में, वो भी कैप्चर करेंगे सारी लोगों को, सबको। हाँ, सरकारी दवाखाना हम कल आएंगे, और सरकारी दवाखाने के अफसर को या जो मैडम है उनसे हम कल बात करेंगे, आराम से बात करेंगे। अगर उनके पास समय होता है वो हमें अपॉइंटमेंट देते हैं बात करने के लिए, हमें गांव के सारे सुख दुख से बचाने के लिए। हाँ, आपण जाऊत, दमादमाने जाता येईल? आर यू कम्फर्टेबल? इथं जायचं, या फक्त पाण्याच्या टाक्याला आपण भेट देऊत आणि वापस येतो। ठीक आहे, दमानं जमेल तुला यायला? कोणता? हो बघा मित्रांनो, हा आहे आपला माळ। आत्ता पण माळ पाहिला, माळाच्या शेजारची आपण आता घरं दाखवतो, जेवढी जमली तेवढी बघून घ्या। पुन्हा याच्या जवळ अजून तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवण्यात येतील, फक्त आत्ता एवढं आहे तेवढं बघून घ्या। चूक भूल माफ करा। My friend is here with me. Bear with our naughty ideas. Okay guys, we are going there. Be careful my friend. I also need to be careful. दमा नाही या? पडशील बरं का? पडला तर मग लहानपणी एवढे नव्हतो, घसरत जायचे आम्ही खाली। मीच डरपोक आहे, मलाच पडत जायचे खाली। हो बुवा, आम्ही पडत जायचो, पडायचो, लागायचं, काय काय करायचं, देव जाणे काय काय कसं कसं केलं आम्ही। दमा दमा नाही बरं का? आलं, थोडंसंच बाकी आहे।
भाई लोग अभी हम इतना ये माल कूद के लटका के दौड़ के आ गए। लेट्स सी व्हाट इज देयर। हम स्लोली जाएंगे वरना गिर जाएंगे। हम इस मिट्टी के हैं लेकिन थोड़ा संभल के, बहुत दूर तक जाना है हमें। घेऊ का सा कैमरा? मैं शूटिंग कर रहा हूँ। करूँ? आप सब लोग आ जाओगे? ये मेरे दोस्त कुछ अभी खेती का काम कर रहे हैं। भाई लोग क्या कर रहे हो आप? अच्छा, बहुत सही बात है। अच्छा, यहीं पे बना रहे? और कितना समय लगेगा? वाह, बहुत छान, बहुत सुंदर, बहुत मस्त। हे आहे मित्रांनो आपला माळाचा शेजारचा परिसर। हे आहे आपलं खेडेगाव शिरडगाव। तुम्ही आठवा गाव कसं होतं, परिसर कसा होता, काय कसं होतं, आणि याला तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट जरूर करा। तुमच्या काही गोष्टी असेल कमेंट जरूर करा, अवश्य करा। म्हणजे मला 4 गोष्टी माहिती नसतील तर ते तुमच्याकडनं शिकायला भेटतील। आता इथं सगळीकडं विष्ट आहे, गू आहे, हा इथं काय केस बिस कोंबडीचे पिस आहेत। नॉट अ प्रॉब्लेम, आय विल गो देअर डिस्पाईट ऑल ऑफ दिस। बघूत ना, जाऊन बघूत ना। हे पाण्याचा पाईप आहे। हा थांब ना, जाऊन नको, काहीच नाही। हो ये काय प्रॉब्लम नहीं। इसका क्या हालत है देख लीजिए भाई मेरे लोग, बहुत बुरा हालत है। क्या होगा, बहुत बुरा हाल है भाई दोस्त। अभी मैं टंकी के नीचे हूँ और धीरे धीरे वहाँ पे जाके आपको दिखाऊंगा कैसे टंकी का हाल है, कैसे टंकी के पास में जाके अब कैसा ये टँक दिखेगा। लोकांनी हागलेले, लोकांनी मुतलेले, लोकांनी काय काय केलेले भगवान जाणे। इथं असं सगळं आहे। हे काय आहे मला थोडंफार माहिती आहे, पण ते अजून सखोलपणे आपल्याला नक्की काय आहे हे सगळं त्यांच्याकडनं सांगावं लागेल, ऐकावं लागेल, बोलावं लागेल। आय हॅव नो क्लू। बापरे, एवढे लोकांनी हागून ठेवलेलं इथं। अरे रे रे, घाण करून ठेवलं, कसं होणार रे? 1 पाईप, 2 पाईप, 3 पाईप, हे राहील का? टिकल का पाणी याच्यात? पाणी भरलं तर? होय देवा भगवंता, किती गवत, काय काटे बिटे, कसं वातावरण झालंय, कसं वर। लोक याच्यावर बसतेत आणि हाकतेत। झाड, पपईचे झाड, काचे होते की झाड। दिस फॉर द फर्स्ट टाइम आय एम सीइंग इट फ्रॉम दिस क्लोज। एवढ्या जवळ येऊन मी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी अनुभव घेते। पाहिल्यात बऱ्याचदा, इकडे तिकडे फिरलो, आणि एवढ्या जवळून अरे बापरे। भाई मैंने बहुत मेहनत की है वीडियो दिखाने के लिए, बनाने के लिए। हे भरपूर प्रचंड मेहनत लागली आहे सगळ्या गोष्टी करायला। हवा हे टाकी बनवायला पण आता काय माहिती याचं काय भविष्य आहे। आज आहे 5 मार्च 2025। 5 मार्च 2025ला अशी टाकी आहे मित्रांनो। या टाकीचं सगळं तुम्ही भविष्य बघा आणि ठरवा काय करू शकतो, काय कसं करू शकतो, काही नाही करू शकत। फक्त अशी टाकी आहे हे ध्यानात ठेवा एवढं। तिकडे ते पाईप लावलेले आहेत, काय लावलेले आहेत, काय त्याच्या मागे उद्देश आहे हे आता आपल्याला कळणं अवघड आहे। कोणतरी समजून सांगणारा माणूस पाहिजे। जायला तर रस्ताच नाही। 1-2 काटे माझ्या पायात घुसले आहेत। हो, गुहात पाय गेला मित्रा।
बदन पे सितारे लपेटे हुए असे गाणे म्हणत म्हणत आलं आणि टेन्शन घेऊन आलं तरी काही फरक नाही पडत. मित्रा थोडंसं त्या बाजूला बघ तू. हां बस. आज आम्ही भेट दिली टाक्याला. काय कसं व्हायलं काय नाही टाकं पाहिलं. आज आम्ही व्हिडिओ शूटिंग केलं. बघूच म्हटलं. ओके मी तर थँक्यू.